मुंबईत राहून गणपतीसाठी गावाला जायचं म्हटलं की आपल्याला वाटतं चला आता बाप्पाच्या स्वागताची तयारी करूया. पण गावात पोहोचल्यावर पहिलं काम काय असतं माहितीये का? बाप्पाच्या आरतीची नाही तर आधी घराची साफसफाई. महिनाभर बंद, वर्षभर बंद असलेलं घर, आजूबाजूला वाढलेली झाडं, धूळ, जाळी आणि मग सुरू होते कोकणी माणसाची खरी गणपतीची तयारी. बघा, हे एंट्रन्स आहे माझ्या घराच्या इथे. इथे समोर आपली माठाची भाजी आहे. माठाची भाजी लागलेली आहे खूप सारी आहे. ठीक आहे, आमच्या मोठ्या आईने लावलेली आहे. इकडे आहेत अळूची पानं. ही आहेत अळूची पानं. ठीक आहे, त्याच्यानंतर हे एक झाड आहे, ह्याच्यावरती सूर्यफुलासारखी मोठी मोठी फुलं येतात. ती गणपतीमध्येच येतील. आणि हे माझ्या शेजाऱ्यांचं आहे सोनचाफ्याचं झाड, बघू शकता तुम्ही. ठीक आहे, आणि हे इथे आहे माझ्या घराच्या इथलं सोनचाफ्याचं झाड. सो घराच्या जवळपास, घराच्या समोर सोनचाफ्याचं झाड असणं ॲक्च्युली किती ब्लेसिंग्स आहेत. गणपतीला याच्यावरती खूप फुलं येतात, खूप. ठीक आहे, इकडे आमची साफसफाई चालू आहे. मी येते कचरा कचरा. ठीक आहे, इथे पण माठाची आहे, माठाचं झाड, मे बी माठ आहे हा. या तुळशीवरती पण सोनचाफ्याची फुलं टाकलेली आहेत. ठीक आहे, सो इट्स इकडे खूप गवत असतं, पण हे नवीन बांधलेलं आहे बांध, त्यामुळे इकडे ह्या वर्षी तरी गवत नाही आहे. ही अवस्था झालेली आहे कोकणातल्या घराची. अशी अवस्था असते पावसाळ्यामध्ये. ही शिडी आहे. मागच्या साईडला बघूया. मागच्या साईडला पण बघूया आपण काय आहे ते. तर हे आहे जास्वंदीचं झाड. हे त्याच्यासमोर आहे आवळ्याचं झाड. हे आहे पेरूचं झाड. ठीक आहे, ह्याच्यावरती पेरू मे बी जास्त नाही आहेत. हां, पहिले यायचे, आता नाही आहेत. हे कढीपत्ता आहे. ठीक आहे, कढीपत्ता आपल्याला जेवढं हे आहे, हे बघा, हे तुम्ही बघितलं नसेल, ह्याला म्हणतात सुरण. आपण जे सुरण जे मुंबईला खातो, ज्याची काही लोक भाजी करतात, काही लोक काप करतात, तर ते हे सुरणाचं झाड आहे. तर हे असं वाढत जातं. ह्याच्या मुळाशी तुम्ही खोदलं तर इथे तुम्हाला मोठंसं कंद मिळेल सुरणाचं. ठीक आहे, हे इकडे आहे जास्वंद. हे सागाचं झाड आहे. हे एक फणसाचं झाड आहे. हे एक छोटंसं नारळ आहे, अजून त्याला नारळ नाही आलेलं आहे. इकडे पण कढीपत्ता आहे. सो कोकणी माणसाच्या मागच्या घराच्या साईडला ही अशी झाडं असतातच. ठीक आहे, एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, माझ्या घराच्या इथून बाहेर आल्यावरती हे आमचं सभागृह आहे. तर एक जुनी आठवण, शेतकऱ्याचं सगळ्यात उपयोगी अवजार नांगर. हे असे नांगर असतात आमच्याकडे. श्री जानाईदेवी सेवा मंडळ, मुरुडबैरीचा कोंड. हे आमच्या गावाचं नाव आहे, म्हणजे वाडीचं नाव आहे. वाडीचं विभागाचं नाव आहे. आणि तिथे ठेवलं आहे आमच्या अण्णांचा. तिकडे अण्णांचं घर आहे, तर अण्णाचं नांगर ठेवलेलं आहे बैलांचं इकडे. हा जुन्या पद्धतीचा नांगर आहे, बघू शकता. हे जे आहे याला लुमणी बोलतात. ठीक आहे, हे जे गळ्यात टाकायचं हे जोकाड आहे. सो याला बघून एक जुनी आठवण. खरंच आम्ही खूप पहिले शेतामध्ये राहायचो, पण आता मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात ते सगळं राहून गेलेलं आहे. ते आमच्या सभागृहाच्या समोरच हे आहे पिंपळाचं, आय थिंक वडाचं झाड आहे. मे बी वडाचं झाड आहे. आणि तिकडे एक आंबा लावलेला आहे. 2 झाडं आहेत ती येते. हा इथून समोरून रस्ता जातो. इथे आतमध्ये माझं घर.
आपण मुंबईत किती वर्ष राहिलो, कितीही मोठं घर केलं, कितीही सुखसोयी मिळवल्या, पण कोकणातलं आपलं घर म्हणजे आपल्यासाठी फक्त एक घर नसतं, तर ते आपलं गाव, आपल्या लहानपणीच्या आठवणी, आपल्या माणसांच्या आठवणी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली मुळं. पण हे घर वर्षभर बंद असतं आणि मग गणपती येण्याच्या साधारण महिनाभर आधीपासूनच सुरू होते ती म्हणजे मोठी तयारी, घराची साफसफाई. आम्ही सुद्धा आता गावाला आलो आहे 15 ऑगस्टच्या सुट्टीमध्ये. 15-16 ऑगस्टला जी सुट्टी होती त्या सुट्टीमध्ये आम्ही गावाला आलो आणि आम्ही आता घराची साफसफाई करत आहोत. सगळ्यात आधी घर बंद असल्यामुळे आजूबाजूला झाडं वाढलेली होती, गवत वाढलेलं होतं, सगळा कचरा होता. पावसाळ्यात तर कोकणात सगळीकडे हिरवळ हिरवळच असते. बाहेरून गाव किती सुंदर दिसत असलं तरी पण या सुंदर हिरवाईसोबत बंद घराची एक वेगळीच अवस्था झालेली असते. आणि मग मनात एकच विचार होतो, आता सगळं आवरायला सुरुवात करायची. घराचा दरवाजा उघडताना एक वेगळी भावना असते. काही दिवस नाही, काही वेळा, महिन्यांपासून घर बंद असतं. दरवाजा उघडला की आत एकदम बंद घराचा वास जाणवतो. कुठे धूळ, कुठे कोळ्यांची जाळी, कुठे खिडकीजवळ पानं, कुठे छोट्या छोट्या किड्यांनी केलेली घरटी. घराकडे बघून पहिल्यांदा वाटतं हे सगळं एका दिवसात कसं होणार. पण गणपतीसाठी गावाला यायचं म्हटलं की हे सगळं करावंच लागतं, नाही का? कारण बाप्पा घरी येणार असतात ना. आत्ताच मग सुरू होते आपल्या घराची साफसफाई. सगळ्यात आधी खिडक्या दरवाजे उघडून घरातील हवा बदलून देतो. त्यानंतर कोळ्याची जाळी काढायची, भिंती, कोपरे, छत, जिथे धूळ आणि जाळी दिसते तिथे सगळं स्वच्छ करायचं. ही कामं दिसायला छोटी छोटी वाटतात, पण बंद घर असल्यामुळे वेळ खूप जातो. विशेषतः छतावरची जाळी काढताना तर एक वेगळीच कसरत असते. सगळं पुसून घ्यायचं. कपाट उघडली की त्यात सुद्धा धूळ किंवा कचरा सापडतो, म्हणून प्रत्येक वस्तू व्यवस्थित तपासून घ्यावी लागते. भांडी असेल तर ती पुन्हा धुवावी लागतात. स्वयंपाकघर विशेषतः काळजी घेऊन साफ करावं लागतं, कारण गणपतीच्या दिवसात गावात स्वयंपाक मोठ्या प्रमाणावर होतो. नातेवाईक येणार, पाहुणे येणार, म्हणजे घर पुन्हा एकदा माणसांनी भरून जाणार. घराच्या आतली साफसफाई झाली की बाहेरचं अंगण, आजूबाजूचा परिसर. कोकणात घराभोवती झाडं असणं ही तर खरी मजा आहे. नारळाची झाडं, पोपळी, आंबा, फणस, काजू आणि पावसाळ्यात सगळीकडे असलेली हिरवळ. पण या सगळ्यामुळे घराभोवती पानं आणि कचरा सुद्धा खूप जमा होतो. म्हणून अंगण झाडायचं, गवत काढायचं, रस्ता आणि घरासमोरचा परिसर स्वच्छ करायचा. काही वेळा झाडांच्या फांद्याही व्यवस्थित कराव्या लागतात. आता घराचा चेहरा मोहरा हळूहळू बदलायला लागतो आणि सुरुवातीला जे घर अगदी बंद आणि सुनसान वाटत होतं ते घर आता स्वच्छ आणि प्रसन्न दिसायला लागतं. म्हणून इथूनच गणपतीच्या आगमनाची खरी चाहूल लागते. घर साफ झालं की मग पुढची तयारी सुरू होते. गणपती कुठे बसवायचा, देवघर कसं सजवायचं, मुखर कुठे सजवायचा, फुलांची सजावट कशी करायची, आरास कशी करायची, हे सगळं ठरवायला सुरुवात होते. मुंबईत राहून आपण वर्षभर आपल्या कामात व्यस्त असतो. नोकरी, घर, ट्रॅफिक, दैनंदिन धावपळ आणि गणपतीच्या आधी गावाकडे आलो की जणू सगळं काही थांबतं. गावात आल्यावर वेळ थोडा हळू चालतो. सकाळी झाडं, घरासमोरचं अंगण, शेजारची घरं आणि आपल्या घराची साफसफाई करताना जुन्या आठवणी पुन्हा जाग्या होतात. लहानपणी गणपतीसाठी आपण याच घरात किती उत्साहाने तयारी केलेली असेल, नाही का? आणि आज आपण मोठे झालो आहोत, पण बाप्पासाठीची तीच उत्सुकता अजून मनात आहे. आता आमचं घर बरंचसं साफ करून तयार झालेलं आहे. धूळ गेली, जाळी गेली, अंगण स्वच्छ झालं, घरात पुन्हा एकदा चैतन्य आले आणि आता फक्त एक वाट पाहायची, आपल्या गणपती बाप्पाची. मुंबईत असो किंवा कोकणात, गणपती म्हणजे फक्त उत्सव नाही, ती म्हणजे घरच्यांना एकत्र आणणारा एक बहाणा. दूर गेलेली माणसं पुन्हा गावाकडे येतात, बंद घर पुन्हा उघडतात, अंगणात पुन्हा हशा ऐकू येतो आणि घराला पुन्हा घरपण येतं. तर ही होती आमच्या गावच्या बंद घराची गणपतीची आधीची साफसफाई. तुमच्या गावाकडे असंच बंद घर असेल आणि गणपतीच्या आधी अशीच साफसफाई करत असाल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही मुंबईत राहणारे जर कोकणी असाल तर कदाचित हा अनुभव तुमचाही असेल, कारण गाव किती दूर असलं आणि आपली मुळं मात्र तिथेच असतात. गणपती बाप्पा मोरया. आणि शेवटी आमच्या सगळ्या कझन्सनी मिळून म्हणजे माझ्या एका कझन भावाचा बर्थडे सेलिब्रेट केला. या व्हिडिओचा शेवट हा असाच बर्थडे सेलिब्रेशन करूयात. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्या वेळेला सगळी एका वयोगटातली मुलं मुली, बहीण भाऊ एकत्र येतात त्यावेळेला सेलिब्रेशनसाठी खूप सारे चारचांद लागतो. आणि 15 आणि 16 ऑगस्टच्या सुट्टीमध्ये माझ्या कझन ब्रदर्सनी केलेली जी मजा आहे मी या व्हिडिओमध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच गाईज अँड एन्जॉय युअर डे. बाबा हे चला चला आता फोटो झाले. काका काका कापा कापा. हॅपी बर्थडे टू यू,
Happy birthday to you. Happy birthday, dear Suji. Happy birthday to you. वेज सांगितलंय